Hello student, today we are going to study next example 2 from the depend on the sine rule. Last lecture yesterday we have already studied of the another example of sine rule. A sine rule आपण लास्ट लेक्चरला कशा अभ्यास केला डिफरंट फॉर्म ऑफ साइन रूल देर आर 5 फॉर्म बरोबर त्याच्या काही डेफिनेशन कंडिशन उचलून एक्झाम्पल सॉल्व करायचे त्याच्यामध्ये बघा in triangle ABC if A equal to 2, B equal to 3 and sin A equal to 2 by 3 then find B. बघा इथं A B आले आणि sin A विचारले B म्हणजे हे A आणि B मध्ये रिलेशन आहे आपल्याला माहित आहे sin रूल आपण फॉर्म नंबर 3 म्हणून काय लिहू शकतो AB रिलेशन AC रिलेशन आणि BC रिलेशन बाय sin रूल कॅन बी राईट मला ए आणि बी मध्ये काय पाहिजे रिलेशन ए अपॉन साइन ए बी अपॉन साइन बी विचारले बी स्टँडर्ड फॉर्म आहे ए बी 4 अननोन आहे 1 2 3 दिले एक फाइंड करायचे स्टँडर्ड मेथड इक्वेशनची 3 अननोन माहिती आहेत एक अननोन फाइंड करायचा आहे देयरफॉर व्हॅल्यू पुट अप करा a इक्वल टू 2 प्रत्येक एग्जांपल ह्या टाइपने सॉल्व करायचे sin a ची व्हॅल्यू किती आहे sin a ची व्हॅल्यू काय 2/3 इक्वल टू b ची व्हॅल्यू काय 3 आणि sin b फाइंड करायचे देयरफॉर हे काय रिव्हर्स मल्टिप्लिकेशन 2/1 3/2 इक्वल टू 3 sin b 2 ला 2 काय होईल कॅन्सल काय रिलेशन घेते 3/1 3/sin b बट आपल्याला फाइंड काय करायचं आहे sin b क्रॉस मल्टिप्लिकेशन करा sin b जे अननोन फाइंड करतो आपण ते कुठे आणतो LH च्या साइडला देयरफॉर sin b इक्वल टू 3/3 हे काय होईल कॅन्सल की त्याला sin b इक्वल टू 1 मग sin च्या कोणत्या अँगलची किंमत 1 आहे स्टेट मी sin b इक्वल टू sin 90 sin 90 का असते 1 देयरफॉर b इक्वल टू काय आलं 90 डिग्री किंवा ऑलवेज π/2 रेडियन दिस इज द अननोन त्याच्यावर काय यूज केला आपण sin रूल चा यूज करून अननोन b फाइंड केले हे एक्झाम्पल राइट करा बघा एक्झाम्पल थर्ड in triangle ABC prove that A ब्रॅकेट मध्ये sin B minus sin C plus B sin C minus sin A plus small c sin A minus sin B equal to 0 prove that है ना take LHS then show that RHS let LHS A sin B minus sin C plus B sin C minus sin A plus C sin A minus sin B बघा एक्झाम्पल कशाचे आहेत डिपेंड ऑन साइन रूल वी कॅन यूज डिफरंट फॉर्म ऑफ साइन रूल आता याच्यामध्ये आपल्याला इक्वल आन्सर काय दाखवायचं 0 फर्स्ट स्टेप काय करू शकतो कॅल्क्युलेशन आपण इथे सिंपल a न मल्टिप्लाय ब्रॅकेटला b न मल्टिप्लाय c न मल्टिप्लाय ओके कॅन बी राइट a न मल्टिप्लाय a sin b माइनस a sin c मध्ये प्लस आहे ना ब्रॅकेटची काही गरज नाही ब्रॅकेट राइट करा किंवा लिहायची गरज नाही a न मल्टिप्लाय तर ब्रॅकेट निघून जाईल ना इथं ठीक आहे ब्रॅकेट लिहायची गरज नाहीये राइट करू शकता किंवा त्याची काही गरज नाही आहे b न मल्टिप्लाय करा b sin c minus b sin a c न मल्टिप्लाय थर्ड ब्रॅकेट बघा प्लस c sin a minus c sin b आता याच्यामध्ये आपल्याला डिफरंट फॉर्म मधला एक आयडेंटिफाय करायचे कुठली for identity number different form of sine rule 4 number
डिफरंट फॉर्म नंबर 4. आता इथे बघा ए बी ए सी आले, बी सी बी ए. तर आपण काय शकतो ए साइन बी चं रिलेशन ए साइन बी आणि बी साइन बी एकत्र राईट करू शकतो बघा इथं. ए साइन बी मायनस बी साइन ए हे रिलेशन माहिती आहे. ए बी चं रिलेशन बी चं रिलेशन प्लस आपण सेकंड ए आणि सी मध्ये रिलेशन. तर ए सी, आता ए सी मला इथे काय प्लस सी साइन ए मायनस ए साइन सी याचं रिलेशन कशामध्ये दिलं आपण ए सी चं प्लस टर्म मायनस टर्म. आपण नंतर काय घेऊ बी सी चं रिलेशन, ठीक आहे, प्लस बी साइन सी मायनस सी साइन बी. काय केलं इथं ए बी चं रिलेशन, ए सी चं रिलेशन, बी सी चं रिलेशन. काही जण काय करतील हा ब्रॅकेट कॅन बी राईट दिस वे, ए बी चं रिलेशन बी सी चं रिलेशन हे राईट करतील, डजंट मॅटर. त्याच्या 2-3 मेथड असतील बरोबर. बट याचा बेनिफिट काय होतं आपल्याला, तर आपल्याकडे बघा सिन्स मी रिझल्ट राईट करतो इथं हे स्टेप नाही नंतर होऊ शकते. इथं वी कॅन राईट ए साइन बी इक्वल टू बी साइन ए साइन सी इक्वल टू सी साइन ए आणि बी साइन सी इक्वल टू सी साइन बी. बघा रिलेशन आहे. बट ही टर्म का ट्रान्सफर करा काय होईल मायनस दिस इक्वल टू काय 0. दिस म्हणजे सी आहे ना, किंवा ही व्हॅल्यू तर पुटअप करू शकता तुम्ही. ही व्हॅल्यू तर पुटअप करा, ही व्हॅल्यू तर पुटअप करा, काय होईल कॅन्सल. किंवा स्टँडर्ड मेथड काय हे ए साइन बी मायनस बी साइन बी इक्वल टू काय 0. ए साइन सी मायनस सी साइन सी इक्वल टू काय 0. बी साइन सी मायनस सी साइन बी इक्वल टू काय 0. कॅन बी राईट. देअरफॉर या रिजन मुळे दिस कॅन बी राईट. ह्या ब्रॅकेटची किंमत काय आली 0. याच्यावर ना हे रिजन आहे इथं सेन्स लिहिलं मी इथं, देअरफॉर नाही आहे. याच्यावरून याची किंमत काय आली 0 प्लस याच्यावर याची किंमत काय आली 0. देअरफॉर इक्वल टू काय आलं 0. हेन्स RHS. साइन रूल यूज करून आपण एक्झाम्पल 3 टू दॅट केले. हे एक्झाम्पल पण राईट करा. एक्झाम्पल 3 साइन रूलचं लास्ट एक्झाम्पल आपलं एक्झाम्पल 1, 2, 3 आणि 4 झालं. 3 आणि 4 एक्झाम्पल थोडी इक्वल आहे. आता ह्याच्यामध्ये काय कर परत प्रूव्ह दॅट टेक LHS देन शो दॅट RHS लेट LHS a minus b sin c b minus c sin a plus c minus a sin b. हा एकदम सिंपल एक्झाम्पल आहे साइन रूलवर. आता एक्झाम्पल 3 सारखंच 4 सॉल्व करायचं. तुम्ही सॉल्व करू शकता. एक्सरसाइज मध्ये फक्त 1-2च एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल नाही एक्सरसाइज मध्ये कशामध्ये येतात सॉल्व्ड. बट आपल्याला एक्झाम आतापर्यंत 70% एक्झाम्पल सॉल्व्ड मधलेच पडतात. त्यामध्ये होमवर्क करताना आपण सॉल्व्ड एक्झाम्पल बघून परत काय बघायचे एक्सरसाइज. आता याच्यामध्ये बघा काय करतात फर्स्ट स्टेपला हा ब्रॅकेट सॉल्व करतो ना आपण. ह्या ब्रॅकेट याला मल्टिप्लाय याला मल्टिप्लाय याला मल्टिप्लाय. सेम अबव एक्झाम्पल सारखे एक्झाम्पल तयार होईल बघा. ए न मल्टिप्लाय करा काय येईल ए साइन सी मायनस बी साइन सी. काय केलं मी ए न मल्टिप्लाय बी न मल्टिप्लाय नाही तर प्लस बी साइन ए मायनस सी साइन ए प्लस सी साइन बी मायनस ए साइन बी. ठीक आहे. काय केलं ए बी न मल्टिप्लाय 2 टर्म आले, बी सी न मल्टिप्लाय 2 टर्म. नेक्स्ट परत कॅन बी राईट ए सी सी ए रिलेशन बी सी सी बी आणि लास्ट काय बी सी आणि सी बी चं रिलेशन. आता ए साइन सी ठीक आहे ए साइन सी हा रिलेशन कसली द्यावं ब्रॅकेट मध्ये ए साइन सी मायनस सी साइन ए. का रिलेशन आहे ना आपल्या डिफरंट फॉर्म आहेत आपल्या. याची किंमत डायरेक्ट आपण काय लिहू शकतो 0 किंवा रिझल्ट पण राईट करू शकता. तर बी साइन सी बट याच्यामध्ये काय करायचं प्लस टर्म फर्स्ट राईट करा सी साइन बी जी कन्फ्युजन होणार नाहीये मायनस
बी साइन सी. लास्टला काय राहिलं ए बी. ठीक आहे. काय लास्ट ब्रॅकेट मध्ये बी साइन बी सॉरी बी साइन ए मायनस ए साइन बी. ठीक आहे. बट वी नो दॅट इज रिलेशन काय ए साइन सिन्स आहे तर रिझन करतो आपण रिझन कारण मला ह्याची किंमत 0 आहे ह्या ब्रॅकेटची किंमत 0 0 0 पण ती कशाहून येते डिफरंट फॉर्म ऑफ साइन रूल. रूल नंबर 4 a sin c equal to can be write c sin a. बघा ऍक्च्युअली याच्यावर तुम्ही रिप्लेस करा प्लस मायनस काय होईल कॅन्सल किंवा ट्रान्सफर करा a sin c minus c sin a इक्वल 0. हे माहिती आहे वी नो दॅट सिन्स म्हटले रिझन हे आपल्याला माहिती आहे आपण राईट केले. एक्झाम्पल 3 आणि 4 सेम तीच मेथड. हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. आपण 1 बाय 1 आर्टिकल कंप्लीट करतो इथं a sin c त्याच्यावर c sin b इक्वल टू b sin c. नेक्स्ट काय b sin a इक्वल टू a sin b. ह्या किमतीचं पुटअप करा. जर ह्या किमतीचं पुटअप केला कारण माहिती आहे ना वी नो दॅट साइन रूल. ह्या ब्रॅकेटची किंमत काय 0 प्लस ह्या ब्रॅकेटची किंमत काय 0 प्लस ह्या ब्रॅकेटची किंमत काय 0 इक्वल टू काय आलं 0. हेन्स RHS. हे एक्झाम्पल 4 राईट करायचंय. बघा या ठिकाणी साइन रूलवरची 4 एक्झाम्पल कंप्लीट झालेत. बरोबर एक्सरसाइज आणि सॉर्ट एक्झाम्पल. ह्याच्या डिफरंट काही एक्झाम्पल असतील तर तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व करायचे. मला सांगा आपण आतापर्यंत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये कशा कशा अभ्यास केलाय बघा रिवाइज करा. फर्स्ट आर्टिकल काय झालं आपलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन and their principal solution. There are two types of solution, principal and general. But general solution नाही आपल्याला ह्या वर्षी फक्त प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये काय केलं आपण प्रिन्सिपल सोल्युशन चा फॉर्म्युला आणि आपण प्रिन्सिपल सोल्युशन एक्झाम्पल सॉल्व केली. ते कशावर डिपेंड होतं अलाइन्ड अँगल आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या टेबल व्हॅल्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कशाचा अभ्यास केला प्रिन्सिपल सोल्युशन कंप्लीट झाल्यावर काय केलं आपण ऑर्डर्ड पेअर म्हणजेच पोलर कोऑर्डिनेट्स कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड पोलर कोऑर्डिनेट्स. कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेत काय फाइंड केलं पोलर. पोलर दिलेत काय फाइंड केलं कार्टेशियन. आणि त्याच्यानंतर आपण काय चालू केलंय सोल्युशन ऑफ ट्रायंगल. द सोल्युशन ऑफ ट्रायंगल म्हणजे काय दे हॅव 3 साइड्स दे हॅव 3 अँगल्स. हे 6 आहेत. त्या 6 मध्ये कुठले 3 दिलेत 3 फाइंड करा. 5 दिलेत 1 फाइंड करा. 4 दिलेत 2 फाइंड करा. त्यासाठी आपण कशाचा यूज करतोय मग सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये 3 स्टँडर्ड रूल्स आहेत 3 थेरम आहेत. साइन रूल जो आपण फर्स्ट कंप्लीट केलाय त्या साइन रूल वरचं साइन रूलचं जे स्टेटमेंट आहे त्याच्यावर काही एक्झाम्पल आहे. ते एक्झाम्पल असे डिपेंड आहेत ABC फाइंड करा. म्हणजे साइन रूलचे एक्झाम्पल कंप्लीट झाले. ह्याच्यानंतर कुठला फॉर्म आहे सेकंड रूल आहे कोसाइन रूल. तो कोसाइन रूल आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. तोपर्यंत तुम्ही साइन रूल आणि साइन रूलचे एक्झाम्पल किंवा ह्या चॅप्टर मध्ये झालेले 3 आर्टिकल प्रिन्सिपल सोल्युशन पोलर कोऑर्डिनेट्स आणि साइन रूल हे 3 आर्टिकल कंप्लीट करा. तरच ह्या चॅप्टर मध्ये काही डाऊट राहणार नाहीये. जेवढं शिकवलं तेवढं परफेक्ट करायचं या चॅप्टर मधलं. ठीक आहे. आपण टुमॉरो नेक्स्ट लेक्चरला काय स्टार्ट करूया कोसाइन रूल. धन्यवाद.